श्रीराम समर्थ. ध्येयासाठी धैर्य लागते. एका गुरूंना आपला उत्तराधिकारी हवा होता आणि त्यासाठी आपल्या अनेक शिष्यांमधून एकाची निवड करायची होती आणि त्यामुळे त्यांनी परीक्षा घेण्याचं ठरवलं. आपल्या शिष्यांना एकत्र बोलवलं आणि एक भिंत सगळ्यांना बांधायला सांगितली. सर्व शिष्य कामाला लागले. लवकरच त्यांनी भिंत उभी केली, पण गुरुजींनी ती तोडून पुन्हा बांधायला सांगितली. आता भिंत बांधणे आणि भिंत तोडणे असे अनेक वेळा झाले. हळूहळू सर्व शिष्य हे वैतागून काम टाळू लागले. परंतु चित्रभानू नावाचा एक त्यांचा शिष्य मात्र काम करीत राहिला. शेवटी तर तो एकटाच काम करत राहिला. एकदा गुरु त्याच्या जवळ गेले आणि म्हणाले, अरे, तुझे सारे सहकारी मित्र हे सर्व काम सोडून निघून गेले, पण तू अजूनही काम करत आहेस, ते का बरे? चित्रभानू हात जोडून आपल्या गुरूंना म्हणतो की मी गुरुदेवांची आज्ञा कशी मोडू? जोपर्यंत आपण मनाई करत नाही तोपर्यंत माझं काम मी करीतच राहणार आहे. हे ऐकून गुरूंना फार आनंद झाला. आपला शोध पूर्ण झाला असं त्यांना वाटलं आणि त्यालाच आपला उत्तराधिकारी नेमून इतर शिष्यांना ते म्हणाले की जगात सर्वजण मोठ्या मोठ्या आकांक्षा बाळगतात आणि सर्वोच्च पदी येऊ इच्छित असतात, पण त्यासाठी असणारी पात्रता मिळवण्याचा प्रयत्न करीत नाही किंवा थोडाफार प्रयत्न करून मागे हटतात. कोणतेही ध्येय गाठण्यासाठी इच्छेसोबत दृढतेची सुद्धा गरज असते. चित्रभानू दृढता आहे आणि धैर्यही आहे आणि तसेच गुरूंची आज्ञा मानून एकाग्रतेने काम करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. म्हणून ध्येयासाठी धैर्य हे आणि प्रयत्न अत्यंत आवश्यक आहेत. श्रीराम समर्थ.